प्रश्न. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. हे औपचारिक पत्र कार्यालयीन पत्र आहे. औपचारिक पत्र किंवा याला कार्यालयीन पत्र असेही म्हणतात. या प्रकारे जी मार्जिन आहे, मार्जिन असते, त्याला लागूनच आपल्याला काय लिहायचं, संपूर्णपणे जसं फॉर्मॅटमध्ये आधी दिलेलं होतं, नमुना पत्रलेखनामध्ये दिलेलं होतं, त्या प्रकारे हे जे मार्जिन आहे त्याला लागूनच आपण सर्व गोष्टी लिहिणार आहोत, पत्राच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ओके. सुरुवातीला जो प्रेषक आहे त्याचं नाव इथे लिहिणार आहोत. प्रेषकाचं नाव लिहिणार आहोत. हे लिहिलं. नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी फुलस्टॉपच द्यायचा आहे. नाव आहे त्याला फुलस्टॉप द्यायचा आहे आणि याच्यामध्ये विराम चिन्ह आहेत. ज्या ठिकाणी विराम चिन्ह आहेत त्या ठिकाणी योग्य ती विराम चिन्ह द्यायची आहेत. विराम चिन्ह योग्य ती विराम चिन्ह द्यायची आहे. त्याच्यानंतर हा संपूर्ण जो पत्ता आहे तिथे या ठिकाणी बघा, हा सगळा स्वल्पविराम आहे आणि ज्या ठिकाणी पत्ता संपतोय त्या ठिकाणी इथे काय द्यायचं आहे, फुलस्टॉप द्यायचा आहे, पूर्णविराम द्यायचा आहे. या ठिकाणी दिनांक आहे ती लिहायची. दिनांक लिहिताना जिथे महिन्याचं नाव आपण लिहितो तिथे काय करायचं आहे, हा स्वल्पविराम कॉमा द्यायचा आहे. दिनांक संपल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो फुलस्टॉप द्यायचा आहे. ओके. विरामचिन्ह आपण लिहिलं होतं. ओके. या प्रकारे प्रति या ठिकाणी इथे आपण स्वल्पविराम दिला. ज्याला आपण पत्र लिहितोय त्याचा इथे पत्ता लिहायचा आहे. बघा, इथे स्वल्पविराम दिला आणि या ठिकाणी पत्ता जो आहे तो संपलेला आहे, इथे काय द्यायचा आहे, फुल स्टॉप, पूर्णविराम द्यायचा आहे. ओके. त्यानंतर विषय लिहायचा आहे. विषय आपण या ठिकाणी लिहिला, फुल स्टॉप. त्यानंतर या प्रकारे इथे लिहून माननीय महोदय महोदया लिहिलं आणि या प्रकारे इथे स्वल्पविराम आपल्याला द्यायचा आहे. सप्रेम नमस्कार इथे जो आहे तो हा स्वल्पविराम आहे. ओके. या प्रकारे द्यायचा आहे. त्यानंतर इथे पत्राची सुरुवात करायची. स्वतःची इथे ओळख लिहायची आहे की जो पत्र लिहिणारा जो व्यक्ती आहे तो कोण आहे, कोणत्या शाळेचा आहे वगैरे, ते सगळं या ठिकाणी लिहायचं आहे. आणि पत्र इथे या ठिकाणी पत्र कशाच्या संदर्भात आपण लिहितोय ते सगळं या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ओके. या प्रकारे जर तुम्ही पुस्तकांची मागणी वगैरे करत असाल तर मग त्यासाठी इथे या तक्त्यामध्ये हा जो तक्ता आहे या ठिकाणी या प्रकारे पुस्तकाचे नाव, लेखक, कवी वगैरे या प्रकारे लिहायचं आहे. जसं क्वेश्चन आपल्याला प्रश्न दिलेला असेल त्या प्रकारे लिहायचं. ओके. आता पत्राचा शेवट करताना आपला विश्वासू आपण लिहिलं, अज्ञार्थी वगैरे जे लिहायचं ते लिहिलं. त्यानंतर या ठिकाणी बघा इथे स्वल्पविराम आहे, तो स्वल्पविराम लिहायचा. या ठिकाणी आपलं नाव लिहायचं, विद्यार्थी प्रतिनिधी लिहिलं आणि शाळा कॉलेजचं जे काय नाव आहे ते लिहायचं. ओके. पत्राच्या शेवटी आपण पाकिटाचा नमुना इथे लिहिणार आहोत. पाकिटाचा नमुना लिहिणार आणि त्याच्यानंतर आहे पाकिटाचा नमुना लिहिला आणि त्याच्यानंतर इथे आपण हे प्रति लिहिलं. नंतर व्यवस्थापक इथे बघा, प्रति व्यवस्थापक कॉमा दिला आणि या ठिकाणी जो आहे तो आपल्याला फुलस्टॉप इथे द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपण प्रेक्षक लिहिलं इथे प्रेक्षक लिहिलेला आहे आणि कॉमा दिला. त्याच्यानंतर आपलं नाव लिहिलं, कॉमा 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 आणि त्याच्यानंतर आहे आपला पत्ता संपला आणि या ठिकाणी आपण हा फुलस्टॉप पूर्ण दिलेला. या प्रकारे आपल्याला करायचं आहे.